पाहूया टॉप 9 मुंबई पुण्यामधल्या बातम्या। मध्य रेल्वेकडून 1 फेब्रुवारी ते 26 एप्रिल पर्यंत दोन्ही प्लॅटफॉर्मवर ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर। मडगाव सीएसएमटी तेजस एक्सप्रेससह अनेक मेल एक्सप्रेस गाड्या दादर स्थानकातून सुटणार। मंगळुरू सीएसएमटी एक्सप्रेस ठाण्यापर्यंत धावणार। मुंबईमध्ये अवजड वाहनांना आजपासून प्रवेश बंदी। नवी वाहतूक नियमावली लागू होणार। अवजड वाहनांना पार्किंगसाठी राखीव जागेवरच उभं राहता येणार। सकाळी 8 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 9 या वेळेमध्ये अवजड वाहनांना प्रवेश बंद। वाहतूकदार संघटना आंदोलनाच्या तयारीत। पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या रेल्वेवरील शिव उड्डाण पुलाचे 4 टप्प्यामध्ये होणारे काम वेगानं सुरू। जुलैमध्ये पूल वाहतुकीसाठी सज्ज होणार। पालिका प्रशासनाची माहिती। दरवर्षी टोलच्या रूपामध्ये कोट्यवधी रुपयांचा भूर्दंड सोसताना बेस्ट उपक्रम बेजार। मागील वर्षभरामध्ये बेस्टला टोलचे 9,32 लाखांहून अधिक रुपये राज्य सरकारकडे भरावे लागल्याची माहिती। पुणे महापालिकेच्या स्वीकृत सदस्य निवडीसाठी ऑनलाईन ना हरकत प्रमाणपत्र देण्याची प्रणाली सुरू। महापौर उपमहापौर निवडीनंतर स्वीकृत सदस्यांची नियुक्ती केली जाणार। स्वीकृत सदस्याच्या निवडीसाठी ना हरकत प्रमाणपत्र द्यावं लागणार। पुणे महापालिकेकडून अनामत रक्कम घेऊन जाण्याचे आवाहन। महापालिका निवडणुकीमध्ये जाहीर सभा कोपरा सभेसाठी परवाने देताना अनामत रक्कम स्वीकारली। अनामत रक्कम घेऊन जाण्यासाठी 2 महिन्यांची मुदत। पुणे रेल्वे स्थानकावर होल्डिंग एरिया तयार करणार। गर्दीवर नियंत्रणासाठी रेल्वे बोर्डाचा निर्णय। 6 महिन्यामध्ये त्यासाठी यंत्रणा उभी केली जाणार। तिकीट श्रेणी आणि आरक्षणानुसार प्रवाशांची विभागणी करून स्थानकामध्ये प्रवेश देणार। पुण्यामध्ये सायकल स्पर्धेवेळी काढलेले गतिरोधक पुन्हा उभारण्याचा महापालिकेचा निर्णय। सायकलिंग स्पर्धेसाठी शहरामधील 75 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावरचे गतिरोधक काढले। आता वाहनांची वर्दळ असल्यानं गतिरोधक उभारले जाणार।